रविवार दिनांक 8 डिसेंबर 2012। चला, तू यायच्या आत ओतून देतो म्हणजे आहे ना। तर गुड मॉर्निंग झालेली आहे आणि मॅडम आलेले आहेत। चला, अजून चूल पेटवायची। आज रविवार आहे, दोन्ही मुलांना चोळून मिळून आंघोळ घालायची, त्यांचे नख वगैरे काढायचे, चकाचक करून द्यायचे एकदम। तर मित्रांनो, काल आपण गेलो होतो खंडोबा महाराज मंदिरात आणि तिकडनं आपण भरीत भाकर आणि खिचडी भात आणला होता। तर रात्रीचा हा प्रसाद आपण गरम करून त्याच्यावर थोडं फरसाण टाकून नाश्ता करतोय। सोबत चहा आहे, केळी आहे। तर चला, आज शक्यतो आपण एखादी यात्रा शोधणार आहे जिकडे बैलगाडा शर्यत आहे। काय रे भाई, खेळणे काय? तर मित्रांनो, दुपारचे 1:30 वाजलेत आणि आपण आता जेवण करायला घरी जाऊया। अगरबत्ती दुकान बंद केली। इकडे विजय उमेदवार राहुल दादा आहेर देवेंद्र फडणवीस साहेबांचं अभिनंदन करताना, आणि इकडे नंबर 2चे उमेदवार गणेश निंबाळकर यांच्या वाढदिवसाचे बॅनर्स। नाही का, वीजचा भत्ता, कांदा बाजूला। हे आहे चांदवड शहर आणि रोज भत्ता न्यावाच लागतो। जेवताना 2-2 घास किंवा मग संध्याकाळी चहाच्या वेळेला थोडा भत्ता। आणि येणाऱ्या काही दिवसामध्ये आपल्याला सुद्धा वॉकर घ्यावं लागणार आहे। आता आपलं पेशंट बऱ्यापैकी रिकवर झालेलं आहे। आता डॉक्टर्स जेव्हा सांगतील त्यांना वॉकरने चालवा, तर आपल्याला आता वॉकर चांगल्यातलं शोधावं लागेल, ते पण आपण घेऊन टाकूयात। तर जिंदगी का कोई भरोसा नहीं, कौन सी चीज़ कब लग जाए। तर मित्रांनो, आता प्रतीकला आवडतो म्हणून आपण 30 रुपयाचा भत्ता घेऊ, हरिओम बेल सेंटर, आणि जाऊया घरी। आपल्याला भूक लागली आहे। तुमची इच्छा काय आहे हिशोबात? ते आमच्या चिरंजीवाला इकडचा भत्ता जास्त आवडतो। नाही, कांदा बाजूला द्या ना। घरी आलो, जेवण झालं आणि मग पाहुण्यांचा फोन आला, घर कुठे आहे? भड्याण्याचे पाहुणे, आमचा लहाना बंधू आहे सतीश, त्याच्या शालकचे सासू सासरे पप्पांना भेटायला आले। मग बऱ्याच वेळ गप्पा वगैरे झाल्या, मग त्यांना केलं टाटा बाय बाय आणि मग गेलो अगरबत्ती दुकानवर। सुट्टी असल्यामुळे पोरांना शाळेत वगैरे घ्यायचं काही टेन्शन नव्हतं। मग दुकानावर बसलो, आपल्या पोटा पाण्यापुरता आपला व्यवसाय झाला आणि मग आता 8 वाजलेले आहेत, तर निघूया घराकडे। तर मित्रांनो, आता वाजलेत 8:15 आणि आपण आता अगरबत्ती दुकानावरनं चाललो आहे घराकडे। चला, आता घरी गेल्यावर थोडंसं क्रिकेट खेळू, त्यानंतर जेवण आणि मग शेकोटी, नेहमीप्रमाणे बॅट बॉल। वय स्वीप मार दिया, वय आउट, 4 रन, बोल्ड, ओए गेला, नाइस फील्डिंग, कॅच इट। किती झाले? 18 रन झालेले आहेत। ओए एलबी, 1 रन पाहिजे जिंकायला। आवाज दे, आउट आहे। हो, आलो 9 वाजले। ही मॅच टाय झालेली आहे। मी केले होते 18 रन, पण 18 रन केले आणि तो बोल्ड झाला, पण विन काय होऊ शकला नाही। आता 3-3 बॉल घेऊ आम्ही, टाय। ठीक है, चल देखते 3 बॉल में क्या होता है। आलो, हाँ 5 मिनटं, 3-3 बॉल आहे फक्त आता। नहीं खेळ। तेरे लिए 2.5 किलो की हाथी काफी है। ओ 2 डॉट बॉल। ठीक आहे, प्रत्येकने मोठं मन केलेलं आहे। हा छगन आउट झालो रे। हा एक छगन, चौका, पहिला चौका जगा दिया भाई ने। 8 रन,
12, 5 बॉल 12, जीत से काफी दूर प्रतीक भैया. हे काय 4 चौके मारलेले आहेत. तुला 6 बॉलात किती 5 चौके मारायचे आहेत. आणि बॉलचं थोडंसं टमरुळ वाजलं. देखते ये देखो. फुट गया. ए बघ ना, तो एवढा झिजला, एवढा खेळला तरी हसतोय. बघ हे बघ इकडे बघ, स्माइली. स्माइल आहे. मग आपण पण असंच हसायचं. ठीक आहे. ऐसा जो यो 6 मारलाय पहिलाच. पुन्हा एकदा 6. खेळ 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 खेळ. अरे बाउंड्रीच्या बाहेर आहे ना भाई. नाही आउट. कॅच घेतला कुठे? बाउंड्रीच्या बाहेर घेतला. तसं आउट राहते. मग खेळून घेतला. तर आपलं झालेलं आहे जेवण. बाबांना गोळ्या वगैरे दिल्या, सगळ्यांचं अंथरूण वगैरे केलेलं आहे. आणि आपण आता फिरून आलो, मस्त शेकोटीचा आस्वाद घेतोय. तर अर्धा पाऊण तास पूर्ण शरीर आपण शेकून घेऊ. तळपाय, कंबर, तोंड, हात. आणि मग जाऊया जवळपास 11 वाजता घराकडे. पूर्वा दिदी घरी आहे, ती तिचा अभ्यास करते. प्रतीक दादा इकडे क्रिकेट खेळतोय पोरांमध्ये. त्याला दिवसभर क्रिकेट खेळायला दिलं तरी तो नाही म्हणणार नाही. प्रत्येकाला बालपणी क्रिकेट खूप आवडतं. नंतर जबाबदाऱ्या आल्या की मग क्रिकेट सगळं बाजूला राहून जातं. तर चला, आजचा दिवस खूप छान होता, खूप मजा आली. तुम्हाला पण माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला, तुमच्या छान छान कमेंट करत चला. म्हणजे मला कळतं की तुम्हाला काय आवडतं काय नाही आवडत. तर भेटूया लवकरच नवीन व्हिडिओसह. तोपर्यंत बाय बाय. गेलो मी भावनी